आज दुपारच्या जेवणाचा बेत होता तुरीच्या दाण्याची आमटी, चपाती, भात आणि वांग्याचं भरीत. आता आमटी म्हटलं तर भाकरी पाहिजेच असते, पण ज्वारीचं पीठ नव्हतं त्यामुळे दुसरं काही ऑप्शन नाही, चपात्या कराव्या लागल्या. तर इथे वांगे भाजायला ठेवले. त्यानंतर तुरीचे दाणे, हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो हे सर्व एकत्र कढईमध्ये 5 ते 10 मिनटं छान असे खरपूस भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये बारीक केले. आता हे वाटण पाट्यावरचं अगदी छान होतं, पण दुसरं ऑप्शन नाही त्यामुळे आपल्याला मिक्सरवर करायचं आहे. आणि आता ही भाजल्यामुळे कढई काळी झाली तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलं, थोडं जिरं, मोहरी, त्यानंतर कांदा आणि कढीपत्ता सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आणि यामध्ये ठेचलेलं आलं लसूण ॲड केलं. त्यानंतर यामध्ये अगदी थोडे मसाले जसं की हळद, धने जिरे पावडर आणि अगदी थोडं किंचित कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ. नंतर त्यामध्ये वाटलेलं वाटण ॲड करायचं आहे आणि थोडं पाणी आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार. आणि त्यानंतर यामध्ये भरभरून अशी कोथिंबीर टाकायची आणि आमटी ही एकच नंबर खायला होते. अगदी तुरीच्या दाण्याचा कलर आहे त्याला चेंज झालेला नाही आणि मस्त अशी हिरवीगार आमटी दिसते ती. सोबतच गरम गरम भात आणि चपात्या. आता करायचं होतं वांग्याचं भरीत. 2 वांगे होते त्यामध्ये भरभरून अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त असं भरीत केलेलं आहे. तर असं आजचं दुपारचं जेवण होतं. फक्त भाकरी मिस होत्या. चला मग इथेच एंड करते. बाय बाय.